प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 1 एप्रिल 2026 वार बुधवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेडे। पराभवाने कथा संपत नाही तर नव्या अध्यायाची सुरुवात होते। आता सुविचार आपण बघितलात, आता बघूया सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावती क्राईम ब्रांचने पुन्हा एकदा धडक कारवाई करत अवैध धंद्यांवर मोठा आळा घातलाय। राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या कुंटणखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय। अमरावती शहरात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अवैध कृत्यावर कारवाईचा बडगा उगारलाय। क्राईम पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पथकाने राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील सातुर्णा MIDC शिलांगण रोड परिसरातील भव्यदीप अपार्टमेंट येथे अचानक धाड टाकली। या धाडीत फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या कुंटणखाना उघडकीस आला। पोलिसांनी घटनास्थळावरून कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेसह 2 तरुणी आणि 2 ग्राहकांना ताब्यात घेतले आहे। ही कार्यवाही अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडली असून पोलिसांच्या या धाडसामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले असून अशा अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी आळा बसावा अशी मागणी केली जात आहे। दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू असून आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अमरावतीत पुन्हा एकदा गुन्हे शाखेची धडक कारवाई पाहायला मिळाली आहे। अवैध धंद्यांवर कारवाई करत पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे की अशा कृत्यांना कोणतीही माफी नाही। अमरावती शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे। पोहरा मार्गावरील भानखेडा शिवारात एका 18 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली 28 मार्च रोजी। या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून फ्रेजरपुरा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत 5 आरोपींना अटक केली आहे। सिटी न्यूजने घटनास्थळी जाऊन या घटनेचा आढावा घेतलाय। 28 मार्च रोजी अमरावतीच्या पोहरा भानखेडा मार्गावर ही काळिमा फासणारी घटना घडली। एका 18 वर्षीय तरुणीला लक्ष्य करत 5 नराधमांनी हे कृत्य केलं। पीडितीच्या तक्रारीनंतर फ्रेजरपुरा पोलिसांनी तातडीने पावले उचलत गुन्हा दाखल केला आणि 5ही आरोपींच्या मुसक्या आवळल्यात। न्यायालयाने या आरोपींना 2 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस सध्या त्यांची कसून चौकशी करीत आहेत। महिलांशी संबंधित संवेदनशील प्रकरण असल्याने पोलिसांनी तपासात कमालीची गोपनीयता पाळली आहे। 1 एप्रिल रोजी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुराव्यांची जमवाजमव केली। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या निर्जन मार्गावर अशा अनेक घटना घडतात, मात्र भीतीपोटी कोणी समोर येत नाही। या घटनेनंतर राजकीय संघटनांनीही आक्रमक पवित्रा घेतला असून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या प्रकरणाचा कसून तपास पोलीस करीत असून या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 2 एप्रिल रोजी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येईल, कारण त्यांचा PCR हा 2 एप्रिल पर्यंतच आहे आणि मॅजिस्ट्रेट समोर त्यांची ओळख पलट केली जाईल। या संपूर्ण प्रकरणाचा सिटी न्यूजच्या टीमने घटनास्थळी जाऊन घटनेचा आढावा घेतला। आमचे प्रतिनिधी रोहित खडे यांनी दिलेली ही माहिती जाणून घेऊया। अमरावती शहरामध्ये 28 मार्चच्या रात्री 9 ते 9:30च्या दरम्यान अमरावती शहराला हादरवणारी एक घटना घडली, ज्यामध्ये एका 18 वर्षीय युवतीवर अत्याचार करण्यात आला। या संपूर्ण घटनेचा रिपोर्ट सिटी न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आपण सध्या त्याच मार्गावर उभा आहोत ज्या मार्गाने ही संपूर्ण घटना घडली असेल। चांदूर रेल्वेकडे जाणारा हा मार्ग आहे। चांदूर रेल्वेकडून भानखेडा गावाकडे पलटणारा हा मार्ग आहे। संपूर्ण जंगल परिसर आहे आणि या जंगल परिसरामध्येच ही हृदयद्रावक घटना घडली। एक युवक आणि त्याची मैत्रीण चांदूर रेल्वे मार्गावरून भानखेडाकडे जाताना काही 5 युवकांनी त्यांना अडविले आणि त्यांच्याकडे असलेले 120 रुपये हिसकावून घेतले। त्यानंतर एका आरोपीने त्या युवतीवर अत्याचार केला। ही संपूर्ण घटना पोलिसांच्या सांगण्यानुसार आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवित आहोत आणि सध्या आपण त्याच परिसरामध्ये आहोत। एक्झॅक्ट स्पॉट जो आहे तो आम्ही आपल्याला सांगू शकत नाही किंवा आम्हाला सुद्धा या संपूर्ण स्पॉट बद्दल माहिती नाही। आपण एक अंदाज या घटनेचा वर्तवित आहोत। मात्र महाराष्ट्रासह अमरावतीमध्ये सुद्धा अशा घटना आता वाढायला सुरुवात झालेली आहे। अमरावतीमध्ये रोज जर एकंदरीत बघितलं तर अशा लूटमारीच्या घटना असेल, महिलांना छेडछाडीच्या घटना असेल किंवा अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय।
पोलिसांचा तपास लगातार सुरू आहे। दुसऱ्या दिवशी क्राईम ब्रांच असेल किंवा फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनचं डीबी पथक असेल, यांनी सर्वांनी 5ही आरोपींना ताब्यात घेतलं आणि आता 2 एप्रिल पर्यंत त्यांना पीसीआर सुद्धा देण्यात आला आहे। म्हणजेच उद्यापर्यंत 5ही आरोपींना पीसीआर आहे। मात्र या घटनेत आता काय नवीन रहस्य उघडतं याकडे संपूर्ण अमरावती शहराचं लक्ष आहे। कशा पद्धतीने ही घटना घडली, काय नेमका उद्देश होता, आरोपी कोण होते, असे अनेक प्रश्न सध्या अमरावतीकरांच्या मनात रुजले आहेत आणि आता ते लवकरच समोर येतील ही अपेक्षा आहे। सिटी न्यूजच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेची माहिती, अपडेट आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवत राहू। तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज। अमरावती सारख्या शहरात अशा घटना घडणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे। आता सर्वांचे लक्ष पोलीस तपासाकडे लागले आहे। 2 एप्रिल रोजी पोलीस कोठडी संपल्यानंतर या प्रकरणातील नेमके सत्य काय आणि आरोपींचे चेहरे समोर येतील, पोलीस नराधमांना कठोर शिक्षा मिळवून देतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अमरावतीत संतापाची लाट उसळली आहे। भानखेडा जंगल परिसरातील लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण शहर हादरले। या प्रकरणात 5 आरोपींना अटक करण्यात आली असली तरी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे। प्रहार संघटना आक्रमक झाली असून आरोपींची नावे जाहीर करून त्यांना फासावर लटकविण्याची मागणी करण्यात आली आहे। भानखेडा प्रकरणातील आरोपींना फाशी झालीच पाहिजे। 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 अमरावतीच्या भानखेडा जंगल परिसरात 4 दिवसांपूर्वी एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती। या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 5 आरोपींना अटक केली आहे। मात्र या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। दरम्यान बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयावर धडक देण्यात आली। प्रहारच्या महिला पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली। खूप मोठी या अमरावती जिल्ह्याला, मानवतेला काळिमा फासणारी राष्ट्रसंताची ही अमरावती आहे। हे संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, संत गुलाबराव महाराज यांची भूमी आहे। पण या भूमीवर आज एका मुलीवर, 18 वर्षाच्या मुलीवर जो 5 नराधमांनी जो अत्याचार केला आहे, तो अत्याचार या काळिमा, अमरावती शहराला काळिमा फासणारी आहे। आणि अमरावतीचे पालकमंत्री असो, आमदार असो, खासदार एक शब्द नाही काढला। हे प्रकरण कुठं आम्हाला तर दडपण्याचं तर काही षडयंत्र आहे नाही। म्हणून आज प्रहारच्या या ज्या सर्व महिला रणरागिणी आहे, यांनी आज CP कार्यालयात धडक दिली आहे। CP साहेबांना आम्हाला हेच म्हणणं आहे की ते जे आरोपी आहे, या जनतेसमोर, जिल्ह्याच्या जनतेसमोर त्या नराधमांचं नाव, आरोप्यांचं नाव जनतेसमोर आलं पाहिजे की ते कोण आहे, त्यांनी हे कृत्य कसं केलं, यामागे काय षडयंत्र आहे। या सर्व षडयंत्राचा पोलिसांनी आम्हाला जबाब दिला पाहिजे, त्यांचं नाव या जनतेसमोर आलेलं पाहिजे। या मागणीसाठी या प्रहारच्या सर्व महिला, या महिलांच्या नेतृत्वात आम्ही आज CP साहेबांना भेटायला आलो आहे। यावेळी आरोपींची नावे जाहीर करण्यात यावीत, तसेच या प्रकरणाची जलद गतीने चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणीही करण्यात आली आहे। या घटनेमुळे अमरावतीत वातावरण तणावपूर्ण असून नागरिकांकडूनही कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे। भानखेडा प्रकरणामधून रस्त्यावर जे काही पीडित महिलावर अत्याचार झाला, ज्या 5 नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला आहे, त्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे अशी आमची प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आपणास विनंती करतो आहे की जे नराधम अटक झाले हे सांगतायत, पण त्यांचं नाव घोषित केलेलं नाही। आणि पोलीस प्रशासनाला आमची प्रहारतर्फे कळकळीची विनंती आहे की त्यांना तात्काळ जेवढी कारवाई होईल तेवढी कठोर कारवाई करा। कारण की आज आमच्याही मुली शिक्षणाच्या आहेत आणि शिक्षणाच्या असून बाहेर जातात। एकटी मुलगी पाठवायची आम्हाला पण भीती निर्माण झालेली आहे। कारण की असं प्रकरण जर दबलं तर आज आमच्याही मुली आहेत, जे काही नेते आहेत, वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांच्या पण मुली असतीलच। असं नाही की ते बिना मुलीचे मायबाप आहेत, पण अशा परिस्थितीत जर त्या पीडित महिलेला न्याय मिळाला नाही तर असे नराधमांना सुविधा मिळेल किंवा त्यांना सूट मिळेल, म्हणून त्यांना सूट मिळू नये त्याकरिता आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाने इथं आंदोलन केलं आहे की त्या आरोपींना कडक कारवाई
झालीच पाहिजे आणि किंवा त्यांना फाशी झालीच पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. असं कुठल्या दिशेने पोलीस मागणी आहे? मागणी का आमची हेच मागणी आहे की जे नराधम त्या पीडित महिलावर अत्याचार केला आहे, त्या पीडित महिला आता सध्या आपल्या इरविन दवाखान्यात आयसीयूमध्ये ॲडमिट आहेत. ॲडमिट असून पण तिच्यावर आम्हाला तरी असं वाटतं की काहीतरी दबाव येऊ नये त्या पीडित महिलावर किंवा पीडित महिलाच्या नातेवाईकावर दबाव कोणाचा येऊ नये. निष्पक्ष त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या नराधमांना फाशी झाली पाहिजे. कोण दबाव टाकतो? दबाव टाकण्याचा काही प्रश्नच येत नाही ना. जर कोणी टाकू शकते ना त्यांना, असं थोडं नाव तर कोणाचं येऊ नाही शकत आणि सांगू शकत नाही. मुलीच्या आई बाप नाव सांगू शकतात का? कोणाचं नाही सांगू शकत. पण आमची मागणी एवढीच आहे की त्या नराधमांना फाशी झाली पाहिजे, एवढी आमची मागणी आहे. अमरावतीतील या गंभीर घटनेनंतर कायदा सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आरोपींना कितपत कठोर शिक्षा होते आणि पीडितेला न्याय कधी मिळतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले. अमरावतीत 18 वर्षीय युवतीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ता रजिया सुलताना यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत समाजातील आणि प्रशासनातील काही गंभीर बाबींवर बोट ठेवलंय. नमस्ते, मी रजिया सुलताना, सामाजिक कार्यकर्ती आणि फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन आणि पोलीस आयुक्तालय यांच्या महिला सुरक्षा समितीची एक सन्माननीय सदस्य आहे. पूर्ण भारतभरामध्ये अशा घटना होत असतात. घटनांचं प्रमाण जरी कमी आहे तरी वाढतं आहे. अशीच एक घटना 28 तारखेला फैजलपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेली आहे. पीडितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आलेला आहे आणि ती घटना प्रसार माध्यमातून आम्ही वाचलेली आहे. अशा प्रकारच्या घटना याही पूर्वी झालेल्या आहे. मी जे बोलते आहे ते प्रसार माध्यमाचा संदर्भ घेऊन बोलते आहे. अशा घटना याही पूर्वी झालेल्या आहे. फार कमी महिला पुढे येतात, पण या पीडितेचं मला मनापासून कौतुक करावं असं वाटतं, कारण पीडिता फार मोठ्या धाडसाने पुढे आली आणि पुढे येण्याचं कारणही ते आहे की एकट्या बाईवर जेव्हा 5-6 लोक सामूहिक बलात्कार करतात, ती जागा पाडून टाकतात, त्या जागेवर तिला टाके लागते, ती मरणावस्थेत आहे, त्या जागेवरचं तिचं रक्त थांबत नाही आणि अशा अवस्थेत ती पीडिता रुग्णालयामध्ये दाखल आहे. त्याही पुढे जाऊन आरोपींना अटक वगैरे केलेली आहे. हे इथपर्यंत सगळं आहे. पण एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून मला अतिशय दुःख होते की भारतात जेव्हा कुठल्याही स्टेटमध्ये अशा घटना होतात तेव्हा आमच्या सामाजिक कार्यकर्त्या, महिला संघटना, राजकीय पक्ष खूप मोठे मोर्चे काढतात, आंदोलनं करतात, निषेध करतात. पण या घटनेमध्ये एकही असं आंदोलन, निषेध झालेलं नाही आहे. याचा एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून मला खूप मनापासून वाईट वाटतं. आणि अशा घटना प्रसार माध्यमाच्या माध्यमातून फोकस होतात तेव्हा प्रसार माध्यमाचं आम्हाला कौतुक करावंसं वाटतं. पण बरेचदा पोलीस कुठे दिरंगाई करतात का, पोलीस वेळकाऊ धोरण करतात का, याहीकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि अशा घटना वारंवार घडू नये किंवा पूर्णतः तर आपण बंद करू शकणार नाही. महिलांनी सुद्धा सुरक्षितपणे प्रवास करणं, सुरक्षितपणे बाहेर जाणं हे खूप खूप गरजेचं आहे. अशा केसेसकडे सगळ्या समाजाने एक गांभीर्याने बघणं ही एक काळाची गरज आहे असं मला वाटतं. अशा घटनांवर फक्त संताप व्यक्त करून चालणार नाही, तर महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. समाज, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन अशा घटनांना आळा घातला पाहिजे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढणं शिकवलं. येस, मला जाम भारी वाटतं की जेव्हा मी कुठल्याही शो मध्ये गेल्यानंतर अमरावतीचं नाव जेव्हा ते लोक घेतात, मला प्राऊड वाटतं माझी अमरावती. मला एक गोष्ट काय माहिती की ठीक आहे, ट्रॉफी गेली, इट्स ओके. आज अपना दिन नेता शायद कला आहे का, म्हणजे सगळे लहान मुलांना असं वाटतं की आपल्या आईला करत, पण आपण थोडे बुद्धू असतो. मला जर 10 लोक फॉलो करतात आहे तर त्यांच्या घरच्यांना किंवा त्यांना लाज नाही वाटायला पाहिजे की आपण शिव ठाकरे फॉलो करतात. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत आहे. आता एक नजर टाकूया महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर. उमरेड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भर रस्त्यात चालत्या मारुती ओमनी गाडीला
अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरातील भिशी नाका चौकात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार एक मारुती ओमनी गाडी रस्त्यावरून जात असताना अचानक गाडीच्या इंजिनमधून धूर निघू लागला. काही क्षणातच या धुराने भीषण आगीचे रूप धारण केले. या आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ गाडी थांबविली आणि स्वतःसह गाडीतून बाहेर पडला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गाडी मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली होती. या घटनेमुळे काही काळ परिसरात वाहतूक विस्कळीत झाली होती. नेमकी आग कशामुळे लागली याचा तपास सध्या सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांमध्ये अचानक आग लागण्याच्या घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात उत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. पहाटे 5 वाजता महाअभिषेक आणि सकाळी 6 वाजता जन्मोत्सव होणार असून दिवसभर भाविकांना दर्शन घेता येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवासाठी संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आला असून भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. वाढत्या तापमानाचा विचार करून मंदिर परिसरात मोठे मंडप उभारण्यात आले आहेत, ज्यामुळे भाविकांना उन्हापासून दिलासा मिळेल. याशिवाय भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिराच्या दोन्ही बाजूंनी स्वतंत्र पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची देखील योग्य व्यवस्था करण्यात आली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही या मंदिरात मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी अपेक्षित आहे. जळगाव जिल्ह्यासह शेजारील बुलढाणा आणि मध्य प्रदेशातूनही हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. हनुमान जयंती निमित्त गुरुवारी पहाटे 5 वाजता महाअभिषेक होणार असून सकाळी 6 वाजता हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानंतर महाआरती पार पडेल आणि महाप्रसादाचा भोग अर्पण करण्यात येईल. यानंतर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात येईल. तसेच सुंदरकांड आणि हनुमान चालिसाचे सामूहिक पठण होणार आहे. मंदिर व्यवस्थापनाने सर्व भाविकांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. हनुमान जयंतीनिमित्त शिरसाळा येथील हनुमान मंदिरात भाविकांसाठी उत्तम सुविधा आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. धामणगाव रेल्वे शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदय पिळवून टाकणारी घटना समोर आली आहे. घरात झोपेत असताना विषारी साप चावल्याने एका ज्येष्ठ इसमाचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि शोकाचे वातावरण पसरले आहे. धामणगाव रेल्वे शहरातील रमाबाई आंबेडकर नगर धावनेवाडी रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली. लक्ष्मण डोमाजी जोगे वय वर्ष 65 हे आपल्या घरी झोपेत असताना विषारी सापाने चावा घेतला. सुरुवातीला ही बाब लक्षात आली नाही, मात्र प्रकृती अचानक बिघडल्याने कुटुंबियांनी तातडीने त्यांना धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले, मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या मुलाचा रेल्वेखाली कटून मृत्यू झाला होता. त्यामुळे जोगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. स्थानिक नागरिकांकडून या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. विषारी सापांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. घराच्या आसपास स्वच्छता राखणे आणि सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. अकोल्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस ठाण्यातच महिला आरोपींसोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातील ASI वर महिला आरोपीकडून शारीरिक संबंध मागितल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण पोलीस विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात एक संतापजनक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. 80 लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका महिलेला लॉकअप मध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान ड्युटीवर असलेल्या ASI राजेश जाधव यांनी त्या महिलेकडे अत्यंत अश्लील आणि गैरप्रकाराची मागणी केल्याचा आरोप आहे. महिलेने केलेल्या तक्रारीनुसार आरोपी अधिकाऱ्याने तिच्या मुलीला शारीरिक सुखासाठी पाठविण्याची मागणी केली, तसेच पैशांचे आमिषही दाखविले.
या घटनेनंतर पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. तक्रार मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी सुरू केली आणि आरोपी ASI ला तात्काळ निलंबित करण्यात आले. घटनेचा एक व्हिडिओही समोर आला असून त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी आरोपीला कठोर शब्दात फैलावर घेताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये काही आक्षेपार्ह शब्द बीप करून दाखविण्यात आले आहेत. या प्रकरणात छेडछाडीसह इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. आर्थिक गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू असून आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. या घटनेमुळे पोलीस ठाण्यातील महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जिथे महिलांना संरक्षण मिळायला हवे तिथे अशा प्रकारच्या घटना घडणे अत्यंत चिंताजनक मानले जाते. अकोल्यातील या घटनेमुळे पोलीस विभागाची प्रतिमा मलिन झाली आहे. आता सर्वांचे लक्ष आहे ते म्हणजे आरोपी अधिकाऱ्यावर किती कठोर कारवाई केली जाते. महिलांच्या सुरक्षेबाबत प्रशासन किती गंभीर आहे हे या कारवाईतून स्पष्ट होणार आहे. नागपुरातील पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी देखील अवघ्या 15 वर्षांचा असून पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय. नागपूरच्या पाचपावली परिसरात राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीला अचानक तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. मुलीची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून आईने तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर जे समोर आलं ते ऐकून आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. ही 15 वर्षांची मुलगी गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर कुटुंबियांनी विचारपूस केली असता परिसरातच राहणाऱ्या एका 15 वर्षांच्या मुलाने तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले. या घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलिसांनी तत्परतेने पावले उचलली. पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलांमधील या वाढत्या गुन्हेगारीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. बरोबर आहे. मुलगी मिलिंद नगर याच परिसरात राहणारी, मुलगा पंचशील नगर याच परिसरात राहणारा. एक दुसऱ्याची ओळखी झाली. तो मुलगा 10वीची परीक्षा दिलेली आहे. मुलगी 8वी नंतर ती सोडलेली आहे. त्यांची ओळखी झाली, मित्रत्व झालं. त्याच्यातून अनैतिक संबंधातून आता ती 14 वर्षाची मुलगी गर्भवती राहिलेली आहे. त्या अनुषंगाने आईने मुलीच्या आईने रिपोर्ट दिली. त्याच्यावर गुन्हा दाखल करून तपास करण्यात येत आहे. त्याच्यात वैद्यकीय तपासणीत जवळपास 7 महिन्याची गर्भवती असल्याची निष्पन्न झालेली आहे. त्या पुढील प्रोसिजर कायदेशीर प्रक्रिया जी आहे PSI शेडगे ही करत आहे. त्या मुलगा 10वी शिकणारा आहे. परीक्षा दिलेली आहे. तो 14 वर्षाचा आहे. तो पण या घटनेने पुन्हा एकदा समाजात मुलांच्या संगोपनाचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असल्याचे सिद्ध केले आहे. सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पाचपावली पोलीस करीत आहेत. नागपूरमध्ये गॅस एजन्सीजची मनमानी वाढत चालली आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अधिक पैसे घेतल्याशिवाय सिलेंडर देत नसल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. 2000 में मिल रहा ना बोलते नहीं मिल रहा. कौन दे रहा हो 2000 में? 2.5 से कम नहीं है. अभी मिल जाएंगे. हाँ तुरंत. वो ये भी तो दे रहा है ना मेरे ख्याल से 2200 रुपये के आसपास ये दे रहे HP वाले दे रहे हैं. HP वाले दे रहे हैं. इंडियन वाले के तो ज़्यादा भाव बढ़े. 3000 रुपये 2700 रुपये है इनका. अच्छा. अपने से 2500 है. कुछ कम करो ना. आप नहीं कुछ कम करो लगा तो 100 का करना पड़ता. 24 कितना? आपकी बात 24. नागपूर शहरात गॅस एजन्सींचा बेजबाबदार कारभार उघडकीस येत आहे. घरगुती LPG सिलेंडर ठराविक दराने मिळायला हवा असताना एजन्सी चालकांकडून तब्बल 2500 रुपयांपर्यंत दर आकारला जात असल्याची तक्रार आहे. नागरिकांचा आरोप आहे की रिकामा सिलेंडर दिल्यानंतरच नवीन सिलेंडर दिला जातो, तेही जास्त पैसे घेतल्यावरच. यामुळे गरजू आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. या प्रकरणात अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या, मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गॅस एजन्सींच्या या काळा बाजारामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असून सामान्य नागरिकांची उघड लूट सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. दोषी एजन्सीजवर कठोर कारवाई करून योग्य दरात गॅस उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.
गॅस सारख्या अत्यावश्यक वस्तूंवर काळा बाजार होत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते आणि नागरिकांना दिलासा कधी मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नागपूर शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून एका पाणठेल्या दुकानदारावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र कळमना पोलिसांनी तत्पर कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे बोगदा परिसरात धक्कादायक घटना घडली. मैफिल नावाच्या पाणठेल्यावर हा संपूर्ण प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार मोहन नावाचे दुकानदार या ठिकाणी चहा आणि पाणठेला चालवितात. रात्रीच्या सुमारास रोहित, सिद्धेश्वर यादव आणि विशाल हे तिघे चहा पिण्यासाठी त्यांच्या पाणठेल्यावर आले होते. चहा पित असताना या तिघांमध्ये आपापसात जोरदार वाद सुरू झाला. परिस्थिती चिघळू नये म्हणून दुकानदार मोहन यांनी मध्यस्थी करत त्यांना शांत करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी आरोपी तिथून निघून गेले. मात्र काही वेळातच हे तिघे पुन्हा पाणठेल्यावर परतले आणि त्यांनी थेट मोहन यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करत त्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला. आरोपींनी हातातली लाकडी काठ्या आणि चहाच्या जड भांड्यांनी मोहन यांच्या डोक्यावर जबर मारहाण केली. या हल्ल्यात मोहन गंभीर जखमी झाले आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. इतक्यावरच आरोपी थांबले नाहीत तर त्यांनी ठेल्यावरील साहित्याचीही तोडफोड करत मोठे नुकसान केले. घटनेनंतर स्थानिकांनी जखमी मोहन यांना तातडीने मेयर रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल करत तात्काळ तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी रोहित, सिद्धेश्वर यादव आणि विशाल या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे शहरातील रात्रीच्या वेळी चालणाऱ्या टपऱ्या आणि छोट्या व्यावसायिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस स्टेशन कळमना येथे फिर्यादी नामे मोहन यांनी येऊन रिपोर्ट दिली की त्यांची माजरी रेल्वे बोगदा येथे मैफिल नावाचा पाणठेला आहे. त्या पाणठेल्यावर रात्री 9 वाजे दरम्यान 3 अज्ञात इसम आले. ते एकमेकाला शिवीगाळ करत होते. त्यावेळेस फिर्यादी यांनी त्यांना हटकले की येथे इतर देखील लोक आहेत, तुमच्यामुळे त्यांना त्रास होत आहे असं हटकल्यामुळे त्यावेळेस ते 3 अज्ञात इसम त्या ठिकाणावर निघून गेले. त्यानंतर थोड्या वेळाने ते 3 इसम हातामध्ये लाकडी दंडा घेऊन आले आणि ते लाकडी दंडाने त्यांनी फिर्यादी महफिल पाणठेला चालक मोहन यांच्या डोक्यावर वार केला. तसेच पाणठेल्यामधीलच चाय टपरी पाणठेल्यामधीलच चहाच्या किटलीने त्याच्या डोक्यावर मारले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जखम झाली. फिर्यादीच्या रिपोर्टवरून अज्ञात 3 इसमांविरुद्ध पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये घटनास्थळाला भेट देऊन आजूबाजूच्या व्यक्तींना विचारपूस करण्यात आली व त्यावरनं आरोपींचे नाव निष्पन्न करण्यात आले. व माजरी एरियामध्ये राहणारे लकी हरिणखेडे, विशाल बोरकर, पियुष कांबळे यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना रिस्तर अटक करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे. नमूदची कामगिरी ही माननीय झोन 5 सर यांच्या मार्गदर्शनामध्ये तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सर व माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री काळे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये कळमना येथील तपास पथकातील सकोनी शशिकांत मुसळे व त्यांच्या टीममधील अंमलदार पोलीस हवालदार प्रमोद कंगाले, पोलीस हवालदार विशाल भैसारे, पोलीस अंमलदार ललित शेंडे, अविनाश ग्वालवंशी, अजय गटलेवार यांनी केलेली आहे. कळमना पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आरोपी गजाळ झाले असले तरी अशा घटनांमुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जीटीपीएल चॅनल नंबर 73, फास्ट वे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबलवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकाल. त्या छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7 आणि अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा न्यूज बघू शकता. याकरिता आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजच्या फेसबुक पेजला लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येतो आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान.
जहां सच्चाई की आवाज दबाई जाती है वहां सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।